नमस्कार. आखाडा विधानसभेचा यामध्ये आपलं स्वागत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आपण आहोत. यावेळी आपण नागपूरच्या दक्षिण पश्चिम नागपूर या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा विधानसभेचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये काय कामं झाली, काय विकास झाला याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत त्या एरियातले नागरिक आहेत. आपण त्यांना विचारूया, काय सांगाल, दक्षिण पश्चिम नागपुरातला विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं का गेल्या 5 वर्षात? दक्षिण पश्चिम नागपुरात विकास झालाच आहे. रस्ते झाले आहे, रोड झाले आहे, मेट्रो नागपुरात सुरू झालेले आहे. चहूबाजूने नागपूर शहरात आणि दक्षिण पश्चिम नागपुरात विकास आहे. इथे भाजपनी आणि बाकी पक्षांनी सुद्धा काम जे करतात त्याच्यामध्ये काम देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघाचं काम चांगलं आहे. त्यांनी आपले 2 OSD सुद्धा नेमले आहे की ते इथे नसताना त्यांचीसुद्धा कामं नागरिकांची कुठेही थांबत नाही, ते कामंसुद्धा नागपुरात होत राहतात. आपण बघितलं की कामं होत आहे असं यांचं म्हणणं आहे. काय सांगाल, नागपुरात काम झालं आहे का? म्हणजे विशेषतः आपण दक्षिण पश्चिम नागपूरचा जर विचार केला तर काय वाटतं? आज दक्षिण पश्चिम नागपूरचे आपले जे आमदार आहेत ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहेत. आणि जेव्हा आपला आमदार एखाद्या मोठ्या पदावर बसतो तेव्हा नागरिकांना आपल्या आमदाराकडनं आणि नेत्यांकडनं फार मोठी अपेक्षा असते. पण त्या अपेक्षेप्रमाणे आज इथे कामं होताना दिसत नाही, विकास कामं होताना दिसत नाही. प्रत्येक गल्ल्यागल्लीमध्ये आज सिमेंटचे रोड होतात. नुसते सिमेंटचे रोड म्हणजे विकास होत नाही. आज आपण त्याचे दुष्परिणाम बघितले. आता पावसाळा सुरू झालेला आहे, एका पाऊसमध्ये धरणं वाहून जातात. ते आपलं मागच्या वर्षी एवढं मोठं उदाहरण झालं की लोकांचं करोडोचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना मोबदला काहीच मिळालेला नाही आहे. आज ट्रॅफिक जॅम आहे सगळीकडे. तुम्ही कुठेही जा, पहिले जिथनं घरी जायला 10 मिनटं लागत होते, आज अर्धा पाऊण तास एका सिग्नलवर जातो आहे. हे सगळ्या हिशोबाने आणि आज नागपूर आपल्या भागातली जी इथे नाही आहे, आज आम्हाला इथे चांगल्या नोकऱ्या नाही आहे. नोकऱ्यांसाठी मुंबई पुणे बाहेर जावं लागतं आहे. त्याच्यामुळे नुसते रस्ते बांधून विकास होत नाही, तर चांगल्या इथे मोठ्या कंपन्या यायला पाहिजे जेणेकरून आपल्या लोकांना इथे रोजगार मिळेल. आणि तरुण मंडळी जी आहेत, ज्याला आपण भविष्य म्हणतो नागपूरचं, ही तरुण मंडळी आपल्या भागात राहिली पाहिजे. यांचं म्हणणं आहे तरुण मंडळी या भागात जास्तीत जास्त राहिली पाहिजे. नोकरीच्या संधी या उपलब्ध ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. तुम्हाला काय वाटतंय, 2 सरकार झाली आपण म्हणू, कारण महाविकास आघाडीचंही सरकार झालं 2-2.5 वर्ष आणि आता हे शिंदे फडणवीस अजित पवारांचं सरकार झालं, तर कुठलं सरकार जास्त प्रभावी काम करत आहे असं तुम्हाला वाटतं? सरकार तसं बघा, लोकल पब्लिकला सरकार कोणती असली तरी खूप एकदम फरक जाणवत नाही, पण डेव्हलपमेंटबरोबर प्लॅनिंग पण तेवढं छान पाहिजे. तर ते थोडंसं या मागच्या 6 महिन्याचा माझा आत्ता एक्सपिरियन्स सांगतो की कन्स्ट्रक्शनवरच याच्यावरनं बोललं की रोड कन्स्ट्रक्शन इतक्या गल्ल्यांमध्ये कॉन्क्रीट रोड आणि इतके करतात आहे, तेवढी खरंच गरज आहे का? म्हणजे असं होतं आहे कित्येकदा की घराची लेवल खाली चालली आणि रोड वरती चालले आहे. म्हणजे खरंच जेव्हा पाऊस येईल तर ते प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम किंवा प्रॉपर ते प्लॅनिंग कुठेतरी सुटतं आहे असं फील येतो आहे मला. तर त्याच्याकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि बाकी डेव्हलपमेंट आणि स्पोर्ट्सच्या रिलेटेड पण थोडं जास्ती यंग जनरेशनला जास्ती चान्सेस मिळाले पाहिजे. आता तरी युनिव्हर्सिटीला तिथे तिथे म्हणजे चांगलं ग्राउंड वगैरे डेव्हलप केलं आहे, पण परत तिथे तोच प्रॉब्लेम आहे की लोकल लोकांना तिथे इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. तिथे फक्त स्पोर्ट्स लोकांनाच तिथे ते ट्रेनिंगसाठी वगैरे देतात ते फक्त. अच्छा, यांचं म्हणणं आहे की कुठेतरी स्पोर्ट्सला बढावा दिला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की जे सरकार आताचं आहे ते काम व्यवस्थित करत आहे का? महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार होतं ते व्यवस्थित होतं, काय वाटतं? नाही, सरकार कुठलंही असो, पण सरकारचं जे पण सरकार सत्तेत आहे त्यांनी प्लॅनिंग व्यवस्थित करायला पाहिजे. सगळ्या सेक्टर जे आहेत त्या सगळ्या सेक्टरकडे लक्ष द्यायला पाहिजे. जे स्पोर्ट्स असो किंवा नोकरीच्या समस्या असो. आता एक आम्ही जो प्रॉब्लेम फेस करतो आहे, जे मी बघतो आहे की सरकार छोट्या गल्लीमध्ये सुद्धा छोट्या प्लॉटवरती फ्लॅट स्कीमला परमिशन देतात आहे. मूलभूत सुविधा त्याच आहेत आणि तिथं फ्लॅट स्कीम उभारतात आहे आणि तिथं पार्किंगच्या समस्या निर्माण होतात आहे. लोक रोडवर पार्क करतात आहे, भांडणं होतात आहे लोकांचे रोजचं रोज. तर याच्याकडेही गव्हर्नमेंटनी लक्ष द्यायला पाहिजे. दुसरं माझं एक होतं की जे डेव्हलपमेंटच्या नावाखाली सिमेंट रोडचं जे काम सुरू आहे, सगळीकडे नागपुरात रस्ते खोदून ठेवलेले आहेत. इवन 10वी-12वीच्या जेव्हा बोर्डच्या एक्झाम होत्या, लोकांना इतकं प्रॉब्लेम फेस करावं लागलं की सेंटरला पोहोचायला मुलांना उशीर झाला. सगळीकडे रोड ब्लॉक करून ठेवलेले. ते आताही आपण बघतो आहे की तासनतास एक 5 मिनटाच्या रस्त्याला आपल्याला अर्धा तास लागतो आहे.
तर ह्या समस्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आपण बघितलं नागपुरात सिमेंट रस्त्यांचे कामं चालू आहे, त्यामुळे नागरिकांना जो आहे तो त्रास होतो आहे असं म्हणणं आहे. काय सांगाल तुम्ही काका, सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यासाठी जो वाद चालू आहे एकंदरीत, त्याबद्दल काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्यातून काय तोडगा निघाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आता जे सध्याचं सरकार आहे त्यांनी जे मराठाला आरक्षण दिलेलं आहे ते योग्यच आहे. पण असं आहे की जे आरक्षण मागतात आहे त्यांनी त्याचा अतिरेक करू नये. कारण की ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये व्यवस्था करायला आणि निर्णय घ्यायला वेळ लागत असतात. आमच्या लक्षात असं येऊन राहिलं आहे की जे मराठा आरक्षण मागतात ते योग्य आहे, पण मराठा आरक्षण म्हणजे त्यांचे जे नेते आजच झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे, ही भूमिका एकदम चुकीची आहे. आणि सरकार याच्यावरती पॉझिटिव्हली काम करत आहे. इतके वर्ष तर कुठल्या सरकारने त्याच्यावरती कामच नव्हतं केलं. आता त्यांना दिलेलं आरक्षण त्यांचं जर काही याच्यात असेल, पण आमचं असं म्हणणं आहे की ओबीसी सोडून त्यांना ते आरक्षण दिलं पाहिजे. त्यांचं जी आरक्षणाची व्यवस्था आहे ती वेगळी केली पाहिजे. डेव्हलपमेंट हे इतकं 6 महिन्यात आम्हाला मधल्या काळात पूर्वीचं 2.5 वर्षाचं जे सरकार होतं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की आमच्या इथलं पूर्ण डेव्हलपमेंट थांबलं आहे. पण ज्यावेळी परत देवेंजी इथे आले त्यानंतर डेव्हलपमेंट होत आहे. डेव्हलपमेंटचा त्रास होणारच आहे. तुम्ही कुठेही जा, फॉरेनमध्ये गेलं तर डेव्हलपमेंट हे होताना काही दिवस त्रास होईल, पण नंतरचे येणारे 50 वर्षे आपल्याला त्रास होणार नाही हे विचार घेता तर आता सध्याचा होणारा जो तो त्रास आहे तो वाजवी आहे असं आम्हाला वाटतं. बरं, निवडणुकांमध्ये कुठले मुद्दे असे महत्त्वाचे विचारात घेऊन तुम्ही मतदान करणार? कुठले असे मुद्दे राहतील ज्याचा विचार तुम्ही जेव्हा निवडणुकीत मतदान करायला जाल त्यावेळेस करणार? निवडणूकच्या हिशोबाने तसं जर विचार केला तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट एक्झॅक्टली असं कोणत्याला मी प्रिफरन्स नाही राहत. बाकी एक जरुरी आहे की नागपूरच्या जे यंग जनरेशन आहे ते पुण्या मुंबई आणि त्या साईडला जे जाण्याची जी ट्रेंड आहे ती थोडी कमी व्हावी. त्यासाठी तेच की नागपूरमध्येच मोठमोठ्या कंपनी यायला पाहिजे. मिहान आपण किती वर्षापासून ऐकतो आहे आणि आहे डेव्हलपमेंट, अगदी असं तुम्ही म्हणू नाही शकत, पण ज्या स्पीडनी व्हायला पाहिजे. तर असं वाटतं की जेव्हा की आपल्या देवेंद्र फडणवीस जी आहे, नितीन गडकरी आहे, एवढे मोठमोठे सगळे नेते आपल्या इथलेच नागपूरचे आहे. सगळं नागपूर एवढा मोठा बेस असून जी खरी डेव्हलपमेंट भरपूर वाढायला पाहिजे होती ती तेवढी नाही होत आहे. तर त्याकडे खरं आणि खरी मेहनत दिसली पाहिजे. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी न बोलता ॲक्च्युली परफॉर्मन्सवर जास्ती लक्ष व्हायला पाहिजे. आपण बघितलं मोठ्या गोष्टी न होता परफॉर्मन्स जो आहे त्याच्यावर लक्ष देणं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं जेव्हा मतदान कराल निवडणुकीला कुठले मुद्दे असतील जे महत्त्वाचे ठेवून तुम्ही मतदान करणार? सरकारने जनतेवर लक्ष दिलं पाहिजे. सध्याचं जे राजकारण चालू आहे फोडाफोडीचं त्याच्यावर जास्ती वेळ न देता लोकांच्यासाठी कोणत्या आपल्याला चांगल्या योजना अजून राबवता येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आमचं अजून एक आहे की आज 2 वर्षाच्या वर झालं नागपूर महानगरपालिकेची बॉडी बरखास्त आहे, नगरसेवक नाही आहे. आज छोट्या छोट्या समस्या असल्या तर कोणाजवळ जायचं हे आपल्याला समजत नाही. दरवेळेस आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे किंवा आयुक्तांकडे नाही जाऊ शकत. तर ती मधली जी धुरा होती नगरसेवकांची त्या निवडणुका जर झाल्या तर इथल्या लोकांना जास्ती चांगल्याने आपले प्रश्न आणि समस्या मांडता येतील आणि त्याचं समाधानही लवकर होईल. तुम्ही काय सांगाल कुठले मुद्दे महत्त्वाचे असतील तुम्हाला? माझ्या दृष्टिकोनातनं बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा असेल. ज्या तऱ्हेने गव्हर्नमेंटनी मिहानला प्रोजेक्ट केलं होतं की इथं भरपूर रोजगार निर्मिती होईल, पण पाहिजे तशा कंपन्या अजूनही आलेल्या नाहीत आणि बरेचसे तिथले प्लॉट्स खाली आहेत. मुलं नोकरी करता बाहेर बेंगलोर, पुणे, मुंबई इकडे त्यांना जावं लागतं आपल्या फॅमिली सोडून. आईवडिलांची केअर घ्यायला कोणी नसतं आणि ते सगळं नागपूर सोडून रोजगार करता बाहेर जातात. तर माझ्या दृष्टिकोनातनं बेरोजगारीचा हा महत्त्वाचा मुद्दा. आपण बघितलं रोजगाराचा हा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे. तुम्ही काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो निकाल आला, विधानसभेमध्ये कसं चित्र असेल असं तुम्हाला वाटतं एक दक्षिण पश्चिम नागपुरातला एक मतदार म्हणून? लोकसभेमध्ये जो निकाल आला त्याच्या पूर्ण म्हणजे अर्थातच इथे ज्यावेळी लोकसभेचा रिझल्ट आला तर निश्चितच नितीनजी गडकरी यांचं मताधिक्य कमी झालं. पण ती दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे लोकांना एक्झॅक्टली पाहिजे काय आहे? कारण की जर का सर्वांगीण विकास जो माणूस करतो, लोकनेत्याचं काम आहे त्या सिटीचा विकास करणे, त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करणे, त्या ठिकाणी आरोग्य सुविधा निर्माण करणे. आणि नितीनजी गडकरींच्या याच्या बाबतीत कोणीही विरोधकसुद्धा त्यांच्यावरती नाव ठेवू शकत नाही. ज्यांनी की एम्स आणलं, IIM आणलं, IIIT आणलं, इंजिनिअरिंग कॉलेज आणलं, MBA आणलं, एवढं सर्व आणल्यानंतर आणि जे डेव्हलपमेंटचे मोठे मोठे फ्लायओव्हर जे आपण बघितले, मेट्रो जी बघितली, आम्हाला असं वाटत नव्हतं की आमच्या हयातीत आम्हाला मेट्रो बघायला मिळेल.
आणि ती आम्हाला बघायला मिळते जी की पुण्याच्या पहिले आपली इथली मेट्रो सुरू झाली. एवढे सर्व जर का पॉझिटिव्ह कामं करून जर का मतदान धक्के कमी होत असेल तर ती चिंताजनक बाब आहे. लोकांचं जे आहे ते विशिष्ट म्हणजे असं आम्ही तर सामान्य नागरिक म्हणून हेच म्हणू की जे नॅरेटिव्ह फॉल्स नॅरेटिव्ह चालवले त्याचा परिणाम म्हणून नितीजींचं मताधिक्य यावेळी कमी झालं. पण विधानसभेमध्ये या फॉल्स नॅरेटिव्हला जे काही राजकारणी ते उत्तर देतीलच आणि विकासावरती कंप्लीट मतं द्यायला झाले तर 5पैकी 5 6 विधानसभा नागपूरच्या सध्या पक्षाने जिंकलं तर काही हे वागं वाटणार नाही आम्हाला. तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच लोकसभेमध्ये जो निकाल आला, विधानसभेमध्ये काय चित्र असेल साधारण, काय वाटतं? मला वाटतं लोकसभेमध्ये त्या ॲव्हरेज जसं महाराष्ट्रात असं वाटलं होतं की जितका चांगला येईल तेवढा नाही आला आहे, पण त्या ह्याच्यातनं एक लेसन मिळालं आहे आणि मला वाटतं की खूप छान रिझल्ट येईल आहे. आणि मेहनत घेतात सगळे आणि शेवटी लोकांशी टचमध्ये राहायला पाहिजे. आणि मी तेच मगाशी सांगितलं की बाबा गोष्टी खूप मोठ्या आणि खूप मोठे प्रोजेक्ट दाखवण्यापेक्षा ॲक्च्युली परफॉर्मन्स आणि लोकांची क्लोजमध्ये राहिलं आणि लोकांचे सजेशन्स घेतले तर ते चांगले येतील. यावेळी तर नक्कीच विधानसभेचा रिझल्ट चांगला पॉझिटिव्ह येईल आहे. आपण बघितलं या होत्या नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. या दक्षिण पश्चिम नागपूरचं एक वैशिष्ट्य असंही आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणून विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात. नागरिकांच्या या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण ऐकलेल्या आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.